राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढलाय। दुपारी 3:30 वाजता धरणाचा 4थ्या क्रमांकाचा दरवाजा उघडला असून धरणातून 7112 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागानं व्यक्त केली आहे। राधानगरी धरणावरून आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात। राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे राधानगरी धरणाचे आज 4 स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत। आपण पाहू शकताय कशा प्रकारचे नयनरम्य असं दृश्य या ठिकाणी 7 स्वयंचलित गेट पाशी आपल्याला पाहायला मिळतोय। या धरणाचे 3, 4, 5 आणि 6 हे दरवाजे उघडलेले आहेत। तर इतर सुद्धा पावसाचा जोर जर वाढला तर आणखीन दरवाजे उघडून विसर्ग सुद्धा वाढू शकतोय। आता धरणातून 4 गेट मधून 5712 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग चालू आहे। तर वीजगृह सांडव्यातून 1400 क्युसेक्सनं विसर्ग चालू आहे। असा 7112 क्युसेक्सनं भोगावती नदीपात्रामध्ये विसर्ग चालू आहे। या विसर्गामुळे भोगावती नदीपात्र हे पूरस्थितीतून वाहत आहे। भोगावती नदीवरील पडळी आणि पिरड हे 2 पूल पाण्याखाली गेलेले आहेत। पडळी पुलावरती बॅरिकेड किंवा तिथं प्रतिनिधी कोणीही नसल्यामुळे नागरिक हे धोकादायकरित्या प्रवास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी प्रशासनानं बॅरिकेड्स लावण्याची गरज आहे। त्याचबरोबर जी बंधारे आहेत कसबा तळे, राशिवडे, हळदी हे बंधारे सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत। आणि रात्रीमध्ये जर पावसाचा जोर वाढला तर धरणाचे आणखीन सुद्धा दरवाजे उघडून विसर्ग वाढू शकतो। त्यामुळे जलसंपदा विभागानं भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर तुळशी धरण हे 92% इतकं भरलेलं आहे, तर दूधगंगा धरण हे 73% इतकं भरलेलं आहे। त्या दोन्ही धरणातून पाण्याचा जरी विसर्ग सुरू नसला तरी सुद्धा राधानगरी धरणाचा आणखी एखादा गेट उघडून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे जलसंपदा विभागानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। एस न्यूज साठी नामदेव कुसाळे, राधानगरी।